लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीवर कारवाईचा बडगा करण्यात येतोय। याच मोहिमेदरम्यान शनिवारी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क ब विभागाने सोलापूर शहरात मुळेगाव तांडा परिसरातून येणाऱ्या हातभट्टी दारूची 3 वाहने पकडली। या कारवाईदरम्यान दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकानं मुळेगाव ते दोड्डी रोडवर किरण श्रीमंत राठोड वय 34 वर्ष राहणार मुळेगाव तांडा या इसमास त्याच्या युनिकॉर्न कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक MH12JH 0307 वरून 6 रबरी ट्यूबमध्ये 480 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडलं। दुय्यम निरीक्षक सुखदेव सेद यांच्या पथकानं राहुल बाबू राठोड वय 28 वर्ष राहणार सीताराम तांडा याला बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा परिषद शाळेच्या समोर ऑटो रिक्षा क्रमांक MH13CT 7694 मधून 500 लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडलं। तसेच निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकानं मुळेगाव तांडा परिसरातील हैदराबाद सोलापूर रोडवर पाळत ठेवून अंकित शिवाजी राठोड वय 21 वर्ष राहणार मुळेगाव लमान तांडा याला निळ्या रंगाच्या हुंदाई कार क्रमांक MH12FB 9638 मधून 6 रबरी ट्यूबमध्ये 600 लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडली। या तिन्ही कारवाईत 4 लाखांच्या भाणासह 1,59,700 रुपये किमतीची दारू असा एकूण 5,59,700 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। शुक्रवारी निरीक्षक माळशिरस यांच्या पथकानं अंकुश भागवत वाघमारे वय 34 वर्षाला होंडा ॲक्टिवा क्रमांक MH05DT 1745 मधून एका रबरी ट्यूबमधून 100 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्यानं त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या ताब्यातून 55,200 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय। निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार यांच्या पथकानं शुक्रवारी उमरे तालुका पंढरपूर गावच्या हद्दीत सचिन धोंडीराम जाधव वय 44 वर्ष याला मोटरसायकल MH13CF 7553 वरून 13,440 रुपये किमतीच्या देशी दारूची वाहतूक करताना पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला। दुय्यम निरीक्षक दत्तात्रय पाटील यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी शुक्रवारी आडेगाव तालुका माडा येथील आडेगाव ते टाकळी रोडवरील एका शेतातील ओसामध्ये लपवून ठेवलेला गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचा साठा जप्त केला। या कारवाईत गोवा राज्य निर्मित रियल 7 विदेशी दारूच्या 750 मिली क्षमतेच्या एकूण 144 बाटल्या ज्याची किंमत अंदाजे 72,000 रुपये इतकी आहे अशा जप्त करण्यात आल्या। या गुन्ह्यातील आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। हातभट्टी दारूच्या वाहतुकीसोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी मुळेगाव व बक्षी हिप्परगा तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथील वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात नोंदवलेल्या एकूण 8 गुन्ह्यात 260 लिटर हातभट्टी दारू व 18,200 लिटर गुळ मिश्रित रसायनाचा एकूण 7,04,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करून नाश करण्यात आला। ही कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक नंदकुमार जाधव, जगन्नाथ पाटील, सुनील कदम, पंकज कुंभार, सचिन भवड, दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार, समाधान शेळके, सुखदेव सेद, मानसी वाघ, सचिन गुठे, दत्तात्रय पाटील, बाळू नेवसे, सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे व सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, आवेज शेख, मुकेश चव्हाण, गजानन होळकर, जीवन मुंडे व जवान व वाहन चालक इत्यादी कर्मचाऱ्यांनी पार पाडली। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।